नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण नवीन जो एडिटिंगचा सॉफ्टवेअर आहे जे ग्राफिक डिझायनिंग आता बघा, तुम्हाला जर एखादं पोस्टर बनवायचं म्हटलं तर तुम्ही काय करू शकता। तर आपण सगळ्यात प्रथम काय करायचं, आपल्या स्क्रीनवरती एक कॅनवा नावाचं एक ॲप येतो। गुगल प्लेला जाऊन तुम्ही खूप इजी पद्धतीने ते डाउनलोड करू शकता आणि त्या कॅनवावरती काय करायचं, आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅनवा ओपन होतो आणि त्याची साईज अशी दिसायला सुरुवात होते। तर अशी मी साईज त्याची ओपन केलेली आहे। तर आता जर सपोज तुम्हाला कुठलं ग्राफिक बनवायचं म्हटलं तर मग काय करायचं, इकडे जे तुम्हाला ग्राफिक आवडेल, आता इंस्टाग्राम पोस्टवरती गेल्यावरती एक ग्राफिक मी निवडलेलं आहे, तर त्या ग्राफिकला आपण स्क्रीनवरती आणायचं। आता जर तुम्हाला इकडे तुमचं काही नाव टाकायचं असेल, आता वरती जे 17 एप्रिल आहे, आता 17 एप्रिलवरती क्लिक करायचं, डिलीट करायचं। तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने तेच 17 अजून काही नावं टाकायची असतील तर ते तुम्ही डिलीट करायचे। आता हे पण मला नको आहे, मी काय करते त्याच्यावर क्लिक करते, मी डिलीट करते। हा जो राम आहे ना, राम, तर हे जे आहे रामाला, तर आपण इकडे असे प्रकारे आपण घेऊन जाऊ शकतो। एका जिथं हवं त्या कोपऱ्यामध्ये आपण त्याला ठेवू शकतो बघा। तर अशाच प्रकारे हे जे ग्राफिक आहे ना, ग्राफिक बनवणं खूप सोपं आहे। काय करायचं, सगळ्यात प्रथम जर तुम्हाला फेसबुक पोस्ट हवी असेल, रील्स हवी असेल किंवा मग इंस्टाग्राम पोस्ट पाहिजे नसेल, ट्विटर पाहिजे असेल, तर आपण काय करायचं, सगळ्यात प्रथम कॅनवाला गेल्यावर सर्च करायचं की नेमकं काय पाहिजे। मग त्याच्यातलं जे टेम्पलेट हवं ते घ्यायचं। प्रोवालं नाही घ्यायचं। प्रोवालं काय होतं की त्याच्यामध्ये जे आपल्याला पैसे द्यावे लागतात आणि आपल्याला पैसे देऊन नाही करायचं, बिना पैशाचंच करायचं। तर आपण हॅपी राम किंवा रामनवमी असं तुम्हाला जे हवं ते नाव टाकू शकता। तर ह्या रामनवमीवरती क्लिक केल्यानंतर याला जर तुम्हाला स्मॉल करायचे तर स्मॉल करा, बिग करायचे तर बिग करा। अशा प्रकारे याला स्मॉल करायचे तर मग स्मॉल करा। जर याला वाढवायची, याची साईज वाढवायची असेल तर अशा प्रकारे आपण साईज वाढवू शकतो आणि हॅपी रामनवमी याच्या पुढे टाकू शकतो। याचा पण कलर आपण चांगल्या पद्धतीने चेंज करू शकतो। याच्यावरती कलर केल्याच्या नंतर वरती फॉन्टवरती जायचं, हवा तसा रामचा कलर जे आपण जे नावांचा कलर आहे तो आपण चेंज करू शकतो। किंवा आता तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये थोडाफार कलर चेंज करायचा आहे तर बघा तुम्ही करू शकता। मिक्स कलर आहे किंवा नॉर्मल कलर आहे, त्यातला जो तुम्हाला आवडेल ना तो तुम्ही कलर घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही एडिटिंग करा। खूप चांगल्या पद्धतीने जातं। प्लसवर गेल्याच्या नंतर जे तिकडे आहे डिझायनिंग आहे, एलिमेंट्स आहे, टॅग्स आहे, गॅलरी आहे, परत हे अपलोड आहे, ब्रँड आहे, तुम्हाला जे हवं ना ते तुम्ही घेऊन बनवू शकता। खूप चांगल्या पद्धतीने बनवता येतं। ही जे आपले ग्राफिक आहे याच्यावरती फोटो पण आपल्याला एडिट करता येतो। फोटो कसा याच्यावरती एडिट करायचा मी तुम्हाला नेक्स्ट भागात सांगेल मी तुम्हाला। तर आपल्याला जे हवं जे आवडेल ते आपण इकडे पोस्टर बनवू शकतो, ग्राफिक बनवू शकतो। आपल्याला प्रत्येक वेळेस 150 ते 200 रुपये देऊन आपल्याला नवीन ग्राफिक बनवावं लागतात, पण इथं तसं नाही आहे। इथं खूप इजी आणि अगदी सुंदर सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओ तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्या पद्धतीने तुम्ही कॅनवावरती गेल्यावरती जसं मी सांगितलं तसं जर केलं तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये हे जे कॅनवा ॲप वापरण्याचं ऑप्शन सापडेल आणि तुम्ही याला चांगल्या पद्धतीने वापरू शकता। तर याच्यामध्ये अजून रील्स एडिटिंग, अजून चांगल्या ग्राफिक कशा बनवायच्या